ओम साईराम भक्तजनो. चल, आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने साई सच्चरित्राचा अध्याय 13चा भाग 2 प्रारंभ करू. तर अशीच आणखी एक कथा या प्रसंगाच्या अनुरोधाने क्रमप्राप्त झाली, म्हणून श्रोत्यांना आता ती सांगून मग हा अध्याय आटोपता घेऊया. मशिदीच्या सभामंडपाची फरशी बसवण्याची ज्या दिवशी सुरुवात झाली त्याच्या 8 दिवस आधी काका महाजनींना सहन न होणारे अजीर्ण झाले होते. त्यांना जुलाब फार होऊ लागले आणि ते अत्यंत त्रस्त झाले, पण मनातल्या मनात बाबांचा भार ठेवून औषध किंवा उपचार करीत नव्हते. साई बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी आहेत ते हे महाजनी म्हणून जाणून होते, म्हणून हा त्रास त्यांनी बाबांना कळविला नाही. मनात जेव्हा येईल तेव्हा ते आपणहून तो घालवतील असा विश्वास असल्याने ती व्याधी ते सहन करीत राहिले. आपण सर्व भोग आनंदाने भोगू, परंतु पूजेत खंड पडू नये हीच एक प्रबळ इच्छा सदा काकांच्या मनात होती. पुढे जुलाब कितीही वेळा व केव्हाही जेव्हा होऊ लागले तेव्हा आरतीची सेवा चुकू नये म्हणून काकाने काय केले पहा. एक तांब्या पाण्याने भरला आणि अंधारातही हाताला लागेल अशा जागी मशिदीत एका बाजूला ठेवले. स्वतः पाय दाबण्यासाठी बाबांजवळ बसत, आरतीला नेहमी हजर राहत आणि आपला रोजचा नियम पुरा करीत असत. जर पोटात कळ आलीच तर तांब्या हाताजवळ होतात. हा एकांत जागा पाहून शोध आटपून परत येत असत. असो, तात्याबानी फरशी करायची आज्ञा मागितल्यावर बाबा त्यांना काय म्हणाले पहा. आम्ही लेंडीवर जात आहोत, तेथून परत आल्यावर या फरशीच्या कार्याला सुरुवात करा. पुढे बाबा परत आले, आसनावर जाऊन बसले आणि काका महाजनींनी वेळेवर येऊन पाय चेपणे सुरू केले. कोपरगावहून टांगे येऊन पोचले, त्यातून मुंबईकडचे भक्त येऊन पोचले. पूजा साहित्यासकट मशिदीत वर चढले आणि बाबांना नमस्कार केला. इतर मंडळींबरोबर अंधेरीचे पाटीलही आले आणि पूजेसाठी फुले अक्षता वगैरे घेऊन वाट पाहत बसले. इतकेच खाली पटांगणात जेथे रथ ठेवीत असत बरोबर तेथे कुदळी मारून फरशीची सुरुवात झाली. कुदळ मारण्याचा तो आवाज ऐकला मात्र बाबांनी विचित्र ओरड केली, डोळे भयंकर टवकारले आणि लगेच नरसिंहाचा अवतार धारण केला. कुदळीचा फटका कोण मारित आहे, त्याला मी कमरेत लटका करतो असे बोलत बाबा सटका घेऊन उठले आणि सगळ्यांना भीतीने धडकी भरली. मजूर कुदळ टाकून पडला. जो तो उठून धावत सुटला. काकांचा सुद्धा जीव घाबरला. इतक्यात बाबांनी त्यांचा हातच धरला आणि म्हणाले, जातोस कुठे, बस खाली. मग तात्या कोटे व लक्ष्मीबाई आले. त्यांच्यावर देखील बाबांनी मनसोक्त शिव्यांचा भडीमार केला. अंगणाबाहेर जी मंडळी होती त्यांनाही शिवीगाळ केली. इतक्यात बाबांनी तेथे पडलेली भाजलेल्या भुईमुगाची थैली ओढून घेतली. बाबा रागावलेले असताना जे भीतीने चहूकडे पळून गेले त्यातील एखाद्याची ती मशिदीत पडलेली पिशवी असेल. दाणे असतील पक्का शेर म्हणजेच 1 किलो. बाबाने मूठ बाहेर काढून हातावर चोळून कुंकर मारून साफ करण्यास सुरुवात केली. मग ते स्वच्छ झालेले दाणे महाजनींना खाऊ घालू लागले. एकीकडे शिव्या देणे आणि एकीकडे दाणे चोळणे चालत होते. महाजनींना म्हणत, खाऊन घे आणि त्यांच्या हातावर साफ केलेले दाणे ठेवे, काही आपल्या तोंडात टाके. अशा प्रकारे ती पिशवी संपवली. मग दाणे संपल्यावर म्हणाले, मला तहान लागली आहे, पाणी आण. काकांनी झारी भरून पाणी आणले. स्वतः पिऊन काकांना पी म्हणाले. काकांनी पाणी पिऊन झाल्यावर म्हणाले, जा, आता तुझी वृत्ती थांबली, म्हणजे जुलाब थांबले. ते ब्राह्मण कुठे मेले, जा त्यांना घेऊन ये. असो, पुढे मंडळी आली. मशीद पूर्वीप्रमाणे भरली आणि फरशी लावण्यास पुन्हा सुरुवात झाली. काकांचे अजीर्ण बरे झाले. जुलाबावर हे कसले औषध, परंतु संतांचा शब्द म्हणजेच औषध असते. संत जो शब्द म्हणतील त्यालाच जे प्रसाद मानतील त्यांना दुसऱ्या कोणत्या औषधाची जरुरी नसते. हरदा शहराचे एक गृहस्थ पोटशुळाच्या व्याधीने 14 वर्ष त्रस्त झाले होते. सर्व इलाज झाले होते. त्यांचे नाव दत्तपंत होते. त्यांनी कर्णोपकरणी गोष्ट ऐकली की शिर्डीत साई नावाचा महान संत आहेत ज्यांच्या दर्शनाने सर्व रोग बरे होतात. अशी कीर्ती ऐकून दत्तपंत शिर्डीला गेले. साईंच्या पायाला नमस्कार केला आणि करुणा भागू लागले. बाबा, 14 वर्षे झाली पोटशुळाने शिक्षा पुरविला. पुरे हे दुखणे अगदी कळत आले. ते सहन करण्याची शक्तीही राहिली नाही. कुणाला मारले नाही किंवा कुणाचे नुकसान केले नाही. आई बापांचा कधी अपमान केला नाही.
पूर्वजन्मीची गोष्ट तर आठवतच नाही. मग हे कष्ट मला कशाने बरे होतात? संतांच्या केवळ प्रेमभरीत दृष्टीने, त्यांच्या प्रसादरूपी आशीर्वचनाने रोग बरा होतो. दुसरे काहीही लागत नाही. तसाच अनुभव दत्तपंतांना आला. बाबांचा हात मस्तकावर पडताच आणि उदी व आशीर्वाद पावताच मनाला आराम वाटला. मग महाराजांनी त्यांना काही दिवस शिर्डीत ठेवून घेतले आणि हळूहळू त्यांच्या पोटशुळाचा त्रास मुळात सकट नाहीसा झाला. असो, असे हे महात्मे. त्यांच्या मनाच्या थोरपणाचे मी काय वर्णन करू. सर्व सजीव निर्जीव वस्तूंवर त्यांचा सद्भाव असतो आणि परोपकार करणे हा त्यांचा स्वभाव असतो. ही शब्दस्तुती गाऊ जाता एकापेक्षा एक नाना प्रकारच्या गोष्टी आठवतात. तेव्हा आता मागील संगतीने भीमाजींचे चरित्र पुढे चालूया. असो, बाबांनी थोडी ओढी मागविली, भीमाजींना थोडी दिली, थोडी त्यांच्या कपाळाला फासली आणि आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला. मुक्कामावर परत जाण्याची आज्ञा झाली आणि पाटलांना हुशारी वाटून ते पायाने चालतच गाडीपर्यंत निघाले. तेथून बाबांनी सांगितलेल्या जागीच ते गेले. ती जागा जरी अडचणीची व लहान होती तरी बाबांनी सुचविली होती, हेच तिचे महत्त्व होते. मातीचे ताजे थर देऊन चोपड्याने जमीन सपाट व गुळगुळीत केलेली असल्याने ती ओली होती. तरी पाटलांनी ती बाबांची आज्ञा मानली आणि तेथेच सोय लावली. भीमाजींच्या गावात पुष्कळ ओळखी होत्या. सुकी जागा मिळाली असती, परंतु बाबांच्या तोंडी जे स्थान आले ते सोडून आणखी दुसऱ्या स्थानाचा विचारच केला नाही. तेथेच 2 पोथी पाथरली आणि त्यावर अंथरूण पसरून भीमाजी स्वस्त मनाने झोपले. मग त्याच रात्री अशी गोष्ट घडली. भीमाजींना स्वप्न पडले. बालपणीचे पंतोजी म्हणजे शाळा मास्तर आले आणि पाटलांना मारू लागले. हातात एक बेताची काठी घेऊन मार मारून त्यांची पाठ फोडली. सवाई म्हणजे कवितेचे वृत्त किंवा छंद. तोंडपाठ होण्यासाठी आपल्या शिष्याला खूप त्रास दिला. सवाई तरी ती कोणती होती याचे मोठे कुतूहल श्रोत्यांना असेल, म्हणून ती अक्षरे जी मी ऐकली ती सगळीच देतो. जिस गमे पद अन्य गृही जर ठेविले जणू सर्पशिरी. वाक्य तिचे अति दुर्लभ ज्या परी दुर्मिळ ते धन लोभी करी. कांत समागम तेच गमे सुख पर्व नसे जरी वित्त घरी. शांत मने निजकांत मते करी कृत्य सती जनी तीच खरी. दुसऱ्या घरी पाऊल ठेवले तर जिला जणू काय सापाच्या डोक्यावर पाय ठेवल्यासारखे वाटते, जिच्या तोंडचे शब्द ऐकणे अगदी कठीण असते, जणू काय धनलोभीच्या हातचा पैसाच पतीचा सहवास ही तिची सुखाची अमोल संधी असते. मग घरात पैसा असो वा नसो आणि आपल्या पतीच्या आवडीप्रमाणे कोणतेही काम जी संतुष्ट मनाने करते तीच या जगात खरी सती किंवा पतिव्रता होय. हे त्याचं संक्षिप्त वर्णन. परंतु ही शिक्षा कशासाठी ती गोष्ट काहीच कळत नव्हती. पंतोजींची वेदाची छडी टाकीत नव्हते, ते मोठ्या हट्टाला पेटले होते. नंतर लगेच दुसरे स्वप्न पडले, ते तर याहूनही विलक्षण होते. पुणे एक गृहस्थ येऊन छातीत दाबून बसला. त्याने हातात वरवंटा घेतला आणि भीमाजीच्या छातीचा पाटा केला. भीमाजीचे प्राण कासावीस होऊन कंठाशी आले, जणू काय वैकुंठाला निघाले. मग स्वप्न संपले आणि भीमाजींचा डोळा लागला. त्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिळाली. पुढे सूर्य उगवला आणि पाटील जागे झाले. त्यांच्या मनाला अपूर्व हुशारी वाटली. रोगाची कल्पना मुळासकट मावळली. पाटा, वरवंटा व छडीच्या खुणा पाहण्याची आठवणच कोणाला होती. स्वप्नाला लोक आभास म्हणतात, परंतु कधी कधी त्याचा उलट अनुभव येतो. त्या क्षणी पाटलांच्या रोगाचा पूर्णपणे नाश होऊन दुःखाचे निवारण झाले. पाटील मनात फारच संतुष्ट झाले. त्यांना वाटले जणू काय आपल्या पुनर्जन्मच झाला. ते हळूहळू बाबांच्या दर्शनाला निघाले. बाबांचा चंद्ररूपी चेहरा पाहून पाटलांच्या आनंदरूपी समुद्राला भरती आली. त्यांचा स्वतःचा चेहराही आनंदाने फुलला. डोळ्यांना ग्लानी येऊन ते झाकले गेले आणि त्यातून प्रेमाश्रूंचे लोट वाहू लागले. त्यांनी बाबांच्या पायांवर मस्तक ठेवले आणि म्हणू लागले, वेताच्या शिक्षेचा व छाती फाडण्याचा परिणाम बिनचूक गुणकारी झाला. या उपकाराची फेड करणे मला पामराला काही शक्य नाही, म्हणून मी बाबांच्या पायी फक्त डोके ठेवतो. यानेच माझे समाधान होईल. दुसरा काही याहून उपाय नाही. हे बाबासाई, आपली नवलाई अचिंत्य व अतर्क्य आहे. असो,
असे हे पोवाडे गात पाटील तेथे महिनाभर राहिले. पुढे नानासाहेबांचे उपकार आठवत कृतार्थ होऊन पाटील आपल्या गावी परतले. असे हे भक्ती श्रद्धायुक्त आनंदपूर्ण चित्त झालेले आणि साई कृपेच्या उपकाराची जाणीव असलेले भीमाजी पाटील वरच्यावर शिर्डी येत असत. साईबाबांना 2 हात 1 मस्तक अनन्य श्रद्धा व अढळ विश्वास हेच भक्त लागतात. पावलेल्या उपकाराची भक्ताने जाणीव ठेवली म्हणजे झाले. कोणी संकटाने गांजलेला म्हणजे जसा श्री सत्यनारायणाला नवस करतो आणि संकटातून पूर्णपणे मुक्त झाला म्हणजे जसा त्याचे व्रत सर्व विधींचं यथास्थित करतो, तसेच पाटील तेव्हापासून सत्यसाईंचे व्रत यथाशास्त्र स्नान करून ब्रह्मचर्यासारखे व्रताचे नियम पाळून प्रत्येक गुरुवारी सतत करू लागले. लोक सत्यनारायणाची कथा वाचत तर भीमाजी दास गणुकृत अर्वाची भक्तलीला अमृतातील साईंचे चरित्र प्रेमपूर्वक वाचत असत. या ग्रंथांच्या 45 अध्यायात गणुदासांनी अनेक भक्तांची चरित्रे वर्णन केलेली आहेत. यातील साईनाथांबद्दलचे 3 अध्याय हीच ती सत्यसाईंची कथा, जी सर्व व्रतांमधील हे उत्तम व्रत आचरताना पाटील वाचत असत. त्यामुळे त्यांना अमर्याद सुख लाभले आणि त्यांचे मन शांत झाले. पाटील नेहमी स्नेही सोबतांसह सगळे सोयरे गोळा करून आनंदित मनाने नियमित सत्यसाई व्रत करीत असत. नैवेद्याची तीच सवाई म्हणजेच नैवेद्याचे प्रत्येक पदार्थ पीठ, तूप, साखर वगैरे 1.25 पाट म्हणजे चतुर्थांशाने अधिक घेणे. उदाहरणार्थ 1.25 किंवा 1.25 किलो. मंगलोत्सवी पाहात तसाच तेथे नारायण तर तेथे साई. दोन्ही ठिकाणी कशातही कमतरता नव्हती. पाटलाने अशी पद्धत घालून दिली आणि तोच प्रघात गावात पडला. मग तेथे सत्यसाई व्रताचे पाठ लागोपाठ गागले. असे हे कृपाळू संत भक्तांचा उदय काळ आला म्हणजे नुसत्या दर्शनाने संसारातील चिंता दूर करतात आणि काळालाही मागे परतवितात. आता येथून पुढील कथेत एकाच्या पुत्रप्राप्तीची चिंता व संतांची एकात्मता यांचे वर्णन ऐकून चमत्कार वाटले. नांदेड शहराचा एक रहिवासी, एक मोठा श्रीमंत पारशी साईबाबांचे आशीर्वाद मिळवेल आणि त्याच्या पोटी पुत्र येईल. तेथील मौली साहेब नावाच्या संतांची खूण बाबा पटवतील आणि तो पारशी आनंदयुक्त होऊन आपल्या गावी परत येईल. ही कथा अतिप्रेमळ आहे. श्रोत्याने स्वस्थ चित्ताने ऐकावी म्हणजे त्यांना साईंची व्यापकता तसेच वत्सलता कळून येईल. हेमाडपंत साईबाबांना शरण आले आहेत. संतांना व श्रोत्यांना नमस्कार करीत आहेत. पुढील अध्यायात हे निरूपण काळजीपूर्वक ऐकावे की सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा भीमाजी क्षय निवारणम नावाचा 13वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम साईराम. आता भक्तजनो, अध्याय 13 वरील पूरक विवरण ऐकूया. तर या अध्यायात सांगितलेल्या कथातून भक्तांचे रोग आपल्या नुसत्या शब्दाने व आशीर्वादाने बाबा कसे बरे करीत असत हे आपल्याला कळले. कधी कधी त्यांचे उपाय विचित्र व अघोरीही असत, तरी सुद्धा भक्तांना आराम पडत असे. तात्पर्य म्हणजे गुण औषधात किंवा उपायात नसून बाबांच्या हातात व आशीर्वादात असे. भीमाजींची कथा सांगताना हेमाडपंतांनी काही सिद्धांत स्पष्ट करून सांगितले आहेत. पहिले म्हणजे या जगात मनुष्य प्राण्याला देवाने बुद्धी दिली असली तरी ती वापरून मनाने ठरविल्याप्रमाणे ते वागू शकत नाही. त्यांच्या मागे कर्मतंत्र लागलेले असते. जन्मोजन्मी केलेल्या कर्मांचे संस्कार व त्यांचे भोगायचे परिणाम त्याला भलतीकडे ओढून नेतात. पुण्याकडे लक्ष जाय, पापाकडे ओढीती पाय. सत्कर्माचा शोधित अठ्ठाय, कुकर्मी काय आतुरे. म्हणून सत्कर्मी करून परमार्थ साधण्यासाठी माणसाला खूप प्रयत्न करावा लागतो. एवढेच नव्हे तर सद्गुरूंची कास धरावी लागते. दुसरा सिद्धांत म्हणजे माणसाने सुखासाठी अहोरात्र प्रयत्न करूनही पूर्वकर्माची फळे म्हणून दुःखे गळी पडतात. जणू काही ती त्याला शोधितच येतात. वारू जाता गळा पडती, झाडून टाकीता अधिकली पडती. वावगी जीवाची धडपडती, अहोराती ती क्षीण. ती भोगल्याशिवाय गत्यंतर नसते. आत्महत्या करून किंवा अन्य उपायाने ती टाळता येत नाही. पुन्हा जन्म होऊन ती भोगावी लागतात. जीवनमुक्तालाही म्हणजे जिवंतपणाची आत्मज्ञान होऊन मुक्त झालेल्यालाही प्रारब्ध भोग सुटत नाही. तेव्हा असली दुःखे सहन करण्याची माणसाने तयारी ठेवावी.
या जन्मी आपण नीतीने वागतो तरी असली दुर्धर दुःखे का येतात म्हणून निराश होऊ नये आणि शुद्धाचरणे वर्तता का मजला हे दुःखावस्था दुष्कर्माच्या वाटे न जाता का मम माथा पाप हे. तर अध्याय 34 असे वारंवार म्हणू नये. तिसरा सिद्धांत म्हणजे असली दुःखे निवारण्याचा एकमात्र उपाय आहे ते म्हणजे सद्गुरूला किंवा एखाद्या संताला शरण जाणे. त्याची कृपादृष्टी झाली तर माणसाला ते दुःख सहज यातनेशिवाय भोगणे शक्य होते. खरे म्हणजे सद्गुरू किंवा संत ते दुःख भोगायला आपल्याला धैर्य देतात. तथापि भाग्य संत दर्शन हे एक व्याधींचे उपशमन, व्याधीग्रस्त मग व्याधींचे सहन, दुःखे वेळ सहज करी. व्याधी द्यावी भोग दारुण, संत ठेवी दृष्टी सकुरण. तेणे भोक्तृत्व दुःखाविण, संत निवारण करीतात. पण प्रत्येक प्रसंगी मनात आल्यास सद्गुरू किंवा संत आपल्या दैवी शक्तीचा उपयोग करून भक्तांचे ते दुःख एकवटून त्याला जे एकदम भोगायला लावून त्याची लवकर सुटका करतात किंवा ते दुःख आपल्या स्वतःकडे घेऊन त्या भक्ताला मोकळे करतात. शेवटी या अध्यायात भक्ताने सद्गुरूला किंवा संताला आपली कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे आपल्याला शिकायला मिळाले. संतांची त्यांच्यावर भक्तांवर लाभेप्रीत असते आणि ते सदा अवाम असतात. तेव्हा त्यांच्या उपकाराची फेड करण्यासाठी खालील ओळी लक्षात ठेवावी. 2 हात एक माता, स्थैर्य श्रद्धा अनन्यता, न लगे दुजे साई नाता, एक कृतज्ञता ते व्यावे. त्याच्यानं अध्याय 13 अध्याय संपूर्ण झाला. ओम साईराम. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम देणं विसरू नका. ओम साईराम.